हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज वीकेंड होता, म्हटलं घरातनं कुठेतरी बाहेर निघूयात. तर आम्ही कुठे चाललो हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो. घरातनं कुठे बाहेर जायचं म्हणजे मज्जाच. त्याच्यामुळे मामाचा हा जनरल बेबी बॅग हातात घेऊन मस्त चालतो. आता सकाळी 9-10 वाजताच एवढं ऊन पडतं ना, आणि खूप जास्त गरमही व्हायला लागतं. हा उन्हाळा आताशी सुरू झाला आहे. देव जाणे पुढचे 2 महिने कसे जातील. घरातनं कुठे निघालं आणि गाडीमध्ये बसलं ना, मग फक्त मज्जाच मज्जा. आता एवढं ऊन पडतंय ना, तरी रोडच्या साईडला बघा इतके छान फुलं फुललेले होते ना, किती सुंदर वाटतंय ते. घरापासून थोड्याशा अंतरावर असलेलं हे शनी मंदिर, इथे आल्यानंतर इतकं प्रसन्न आणि छान वाटतं ना की बस. देवासाठी रुईचे हार घेऊन आम्ही पुढे दर्शन करायला गेलो. ऊन तर खूप पडलेलं होतं, पण इथे ग्रीन मॅट टाकलेली होती ना, त्याच्यामुळे खाली अजिबात पाय भाजत नव्हते. इथलं हे शनी मंदिर बघून असं वाटत होतं जसं हे प्रति शनी शिंगणापूरच आहे की काय. मूर्तीची एवढी सुंदर घडण, देवाचा पार वगैरे सगळं बघून असं वाटतंय सेम टू सेम शनी शिंगणापूरचीच कॉफी आहे. आमचे दर्शनही खूप छान झाले होते, कारण आम्ही थोडंसं 10-11च्या वेळेला आलो ना, त्यामुळे एवढी गर्दीही नव्हती. संध्याकाळच्या वेळेला इथे खूप जास्त लोक दर्शनाला येतात, त्याच्यामुळे खूप गर्दी होती. जिथे शनिदेव तिथे मारुती असतातच असं म्हटलं जातं. मग तिथे छान मारुतीच्या मंदिरातही दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर निघालो. मग बाहेर येऊन थोडंसं झाडाच्या थंड सावलीमध्ये जरा बसलो, कारण खूप ऊन लागत होतं आणि गरमही होत होतं. गरम खूप असल्यामुळे उसाचा मस्त थंड थंड ज्यूस घेतला आणि घराकडे निघालो. आता बाहेरून एकदम उन्हातून आला होतो ना, मग घरी येऊन मस्त टरबूज एन्जॉय केलं. असा होता आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.